असं म्हणतात की पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये आहे आणि पहलगाममध्ये सध्या स्वर्ग सुखाची प्राप्ती करण्यासाठी बरेचसे पर्यटक येतात, पण या पर्यटकांच्या संख्येमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, घट झालेली आहे आणि इथले जे स्थानिक आहेत ते पर्यटकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी यावं असा आग्रह सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात। पहलगाम आणि आसपासच्या पर्यटन स्थळावर सध्या सुरक्षा दलांचा याच कारणांमुळे कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मागच्या वर्षी जी घटना घडली त्याने संपूर्ण देश हादरला, जो दहशतवादी हल्ला झाला त्याने संपूर्ण देश हादरल्यानंतर काश्मीरच्या पहलगामला चारही ठिकाणाहून सीआरपीएफचा वेढा सध्या असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतोय ही सगळी दृश्य ठिकठिकाणी अशाच चेकपोस्ट बनवण्यात आलेल्या आहेत आणि बंदूकधारी जे आर्मी ऑफिसर्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। परिसर सतर्कतेखाली असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय। संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना सुद्धा हाय अलर्टवर अद्यापही ठेवण्यात आलेलं आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या उपाययोजना पहलगाममध्ये केलेल्या आहेत। पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक कामगार, घोडेवाले, गाईड आणि सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी QR कोड आधारित ओळख प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। या प्रणालीमुळे प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि हालचाल अधिक प्रभावीपणे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येईल आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणं त्यांना सोपं जाईल अशी त्यामागची भावना आहे। प्रशासनाच्या या निर्णयामुळे सुरक्षा व्यवस्थेत पारदर्शकता येईल असं सुद्धा बोललं जात आहे। दरम्यान आगामी अमरनाथ यात्रा ही पर्यटन आणि सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी चाचणी मानली जाते आणि त्यामुळे आपण पाहतोय की भाविक काश्मीरमध्ये यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात येत असल्यानं सुरक्षा यंत्रणांपुढे आता आणखी जास्त जबाबदारी वाढलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून अतिरिक्त पोलीस आणि सुरक्षा दलांची तैनाती करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय जिथे जिथे गाड्या जात आहेत, नजर जाते त्या ठिकाणी पोलीस, बंदूकधारी जे आर्मी ऑफिसर्स आहेत, सीआरपीएफचे जवान आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत आणि या सगळ्यांच्या सुरक्षिततेमध्ये पर्यटनसुद्धा बहरण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीतच यातून नेमका लोक मार्ग कसा काढणार आहेत आणि लोकांमध्ये तितका विश्वास निर्माण होईल की ते पहलगाममध्ये येतील, इथे स्टे करतील आणि इथल्या सर्व पर्यटनाचा आनंद लुटतील, हा आताच्या घडीला तर सगळ्यात मोठा प्रश्न आहेच। मात्र याबाबत सरकारनं काही ठोस पावलं उचलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे अशी सुद्धा चर्चा रंगते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।